काजू मसाला खाण्यासाठी एवढं फिरावं लागेल असा विचार पण नव्हता केला. हॅलो, मी स्वप्नाली. तर कालच्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही बघितलंच की मोरया गोसावी मंदिरात दर्शन घेतल्यानंतर आमचा अचानकच मॉलला जायचा प्लॅन ठरला. कशाला चाललोय काय माहित नव्हतं, पण सहजच फिरत-फिरत एल्प्रो मॉलला गेलो. मॉलमध्ये वारीच्या निमित्तानं असं छान डेकोरेशन केलं होतं. एकदम डिटेलिंगमध्ये होतं ते. खूपच भारी वाटलं बघून. त्यानंतर मग आता आलोयच तर थोडासा टाईमपास करू, असं म्हणून आमच्या मित्रमंडळींनी मोबाईल कव्हर वगैरे बघितले. फक्त बघितले बरं का. मिरर दिसलाय आणि मी व्हिडिओ नाही घेतला असं तर होणारच नाही. मी कुठे जरी गेले ना तरी आधी शर्ट्सचं कलेक्शन बघते, पण खास काय आवडले नाहीत मला तिथं. त्यानंतर बाकी मित्रमंडळींचा दुसरा प्लॅन होता. मग आम्हाला लेट होईल त्यामुळे मी आणि माझी फ्रेंड रिटर्न हिंजवडीला निघालो. खूप दिवस बाहेर जेवण केलं नव्हतं. मग आमचं दोघींचं ठरलं की हॉटेलला जेवायला जाऊया. कस्तुरी चौकच्या इथं जवळच एक हॉटेल आहे. तिथं उतरलो आणि आत गेलो तर कळालं हॉटेल तर बंद आहे, कारण हॉटेलचं काम चालू होतं. मग काय तिथून हिंजवडी चौकात चालत निघालो. रोडला दुसरं एक हॉटेल आहे वृंदावन. तिथं जाऊ म्हणलं तर ते पण हॉटेल बंद होतं. म्हणलं कसल्या मुहूर्तावर बाहेर जेवायचा प्लॅन केलाय काय माहिती. शेवटी हिंजवडीमधल्या फूड कोर्टला गेलो. म्हणलं इथंच थोडंफार काहीतरी खाऊया. पण आम्हाला खायचं होतं काजू मसाला आणि रोटी, आणि तिथं ते मिळत पण होतं, पण जरा गर्दी होती. स्टार्टरमध्ये ॲज युजुअल मसाला पापड ऑर्डर केला आणि त्यानंतर आमची ऑर्डर आली बटर रोटी आणि काजू मसाला. भाजीची क्वांटिटी खूपच जास्त होती की जवळजवळ हाफ तर शिल्लकच राहिली, जे आम्ही पार्सल करून घेतली. टेस्ट ओके ओके होती. त्यानंतर आता एवढं खाल्लंयच तर एक आईस्क्रीम पण खाऊ म्हणलं. अशा प्रकारे सॅटर्डे तर एकदम मस्त गेला माझा, की आता संडेला रूमवर जरी राहिले तरी पण काय वाटणार नाही.